आय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासे वदन कंठा टोपी चमाला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जयजी अगहरणा परत परा कैवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जयजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणलया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै। तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता न देविता तूच समर्थानीचे जंगमानी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता। आसुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा। वेदांचाही तर्क चांचरे शास्त्र तेही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठी झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता। ध्रुव ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे। आता इतकी प्रार्थना आनाविजी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजे सदैव। पाप तापा आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन इह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते। आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधवतो तुझ्या कृपे। किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसुन ज्ञानार्कर दी प्रकटोपे। शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी। भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते। सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत। व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असतता सत्य विजय सर्वदा। आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था। आसुनिया संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी। करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक मान श्री स्वामी समर्थ मंत्र जप। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक मान गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो
देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अङ्गै तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शान्ति शान्ति शान्तिः ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं रतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नवम शिष्यम् अवपच्यत्तात् अवपुरस्तात् अवतोरत्तात् अवदक्षिणत्तात् अवचोर्ध्वातात् अवधरत्तात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि नश्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापनो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारकर्तराः अर्धेधुलं सितं तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्वरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छ्रुत गायत्री छन्दाः गणपतिर्देवता
ओम गं गणपते नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदच्चवर्दं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं अच्युतम् अविर्भूतं च सृष्टत्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्ते नमो नमः ओम भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अंगे तुष्टुवासस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओम शांती शांती शांती। श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा कर संपुट जोडुनी विनवितसे पर्यसा मागे कथन निरोपिले श्री गुरु गाणगापुरा आले पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा एकुणी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषोन म्हणे शिष्य तू सगुण गुरु कृपेच्या बाळका पुढे असे अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमी गुप्तरूपे भीमा उत्तरवाहिनी अमरजा संगम विशेषी अश्वस्थ वृक्ष परियसी महास्थान वरदभूमी तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गौप्य रूपे आरती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ ऐसा संगम मनोहरू तेथे वसती श्री गुरु त्रिमूर्तीचा अवतारो गौप्य होय कवने परी वसती आरण्ये संगमासी जाती नित्य भिक्षेशी तया गाणगापुरासी मध्यान काळी अवधारा तया ग्रामी द्विजावर असती एक शतघर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मणासी तयामध्ये विप्रयक राहत असे सुक्षी न देखा त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असते दरिद्रेसी असे एक वांज म्हैशी बेसन घातली असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध नदी तिरी मळियासी क्षार मृत्तिका वहावयासी नित्य दाम देती त्यासी मृत्तिका क्षार वहावया तेने द्रव्य वरू घेती येणे रीती काळ ग्रहती श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेशी त्याचे घरी विप्र समस्त निंदा करती कैचा यती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रोती न ये भिक्षेशी आमुचे घरी नित्य आमच्या घरी देखा विशेषानं अनेक शाखा असे त्याजुनी यती एका जातो दारिद्र्याचे घरी भक्त वत्सल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे असे आपुले मनी पाहे पा विदुरायाची या घरा प्रीती कैसे षडंगधारा दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परियसा सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्री गुरूंची अतिप्रीती इह सौख्य अपारगती देतो आपले भक्तासी जरी कृपे एखाद्यासी भस्म करील परियसी वर देता दरिद्रयासी राज्य देईल क्षितीचे ब्रह्मदेवे आपल्याकडे लिहिली असती दृष्टाक्षरे श्री गुरु चरण संपर्क शिरे दृष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णू न शके आमचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वर्तता ऐसे एके दिवशी न मिळे वरो त्या ब्राह्मणासी घरी असे वांज महिषी गेली नाही मृत्तिकेला तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेशी महाउष्ण वैशाख मासी मध्यान काळी प्रेसा ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विज ग्रहाप्रती विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली पतिव्रता धावत श्राष्टांगेसी दंडवत करती झाली तयवेळी नमन करून श्री गुरुसी बिनवितसे करुणावचनेसी आपला पती याचकेसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित तवरी स्वामी बैसा म्हणत पाठ घातला बैसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासने तया विप्र स्त्रीसी म्हणे क्षीर कावो न घालसी तुझ्या द्वारी असता म्हशी क्षीर कावो न घालसी भिक्षेसी आमुते तू आज चालविसी नाही वरो म्हणून या श्री गुरुवचन ऐकून विप्र वनिता करी नमन वांज महिषी दंतहीन वृद्धाप्य झाले तियसी उपजली आमचे घरी वांज झाली दगडापरी गाभा नव्हे कवने परी रेडा म्हणून पोसितो याची कारणे तियसी व्यसन घातली परियसा वहावया मृत्तिकेसी तेने आमचा योगक्षेम श्री गुरुमूर्ती तियसी मिथ्य काव बोलसी त्वरित जाऊन्या म्हैशीसी दोहोनी आणि क्षीरा आम्हा ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी काष्टपात्र घेऊन गेली एका दोहावया श्री गुरुवचन कामधेनु विप्रवणिता जानताक्षण दुधिली क्षीर संतोषन भरली पात्रे दोन तयावेळी क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापविती झाली अग्नित सगळीची निववी परियसा
परी असोनी स्वामीचे वचन घेऊन आली क्षीरभरण प्राशन करी श्री गुरुराना आती संतोषे करुण्या संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर पुत्र पौत्रिक श्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमी आपुले स्थानासी श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी एकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहाची म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वरी अवतार आमचे दृष्टी दिसेनर परमपुरुष तोची सत्य विप्र म्हणे स्त्रियेसी गेले आमचे दारिद्र्य दोषी भेटी झाली श्री गुरुशी सकाभिष्टे साधली म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैसा येती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करती विधीसी संतोषुनी श्री गुरुतयासी पुनरिपवर देते झाले येणे परी दुजावर लाधला जैसा झालावर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी झाले जाण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र सविस्तर एकता होय मनोहर दैन्य वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे वंद्य महिषी दोन नाम द्विवंशाध्यायाः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 23 श्री गणेशाय नमः विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुची अखिल लीला तोची विप्र प्रकट करिता झाला वांज महिषी वरते ज्याचे घरी तया गावी एर दिवशी क्षार मृतिका व्हावयासी मागो आले महिषीसी द्रव्य देऊ म्हणती विप्र म्हणे तयासी नेतू आपली दुगती महिषी दावी तसे सकळी कासी क्षार भरणे दोन्ही केली करती विस्मय सकळजन म्हणती वांज दंतहीन काल होती नाकी खून वेसन रजू अभिनव नव्हती गर्भ वांज महिषी कास नव्हती दुघे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी तया ग्रामाधिपती प्रती विस्मय करुणी ते वेळी अधिपती आला तयाजवळी नमन करुणी चरण कमळी पुसतसे वृत्तांत विप्र म्हणे तयासी संगमी संन्यासी त्याची महिमा आहेसी होईल त्रिमूर्ती अवतार नित्य आमच्या मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेसी वरो नव्हतो कालचे दिवशी क्षीर आपण मागितले वांज म्हणता रागावणी म्हणे क्षीर दोहा जाऊनी वाक्य त्याचे निघता मुखातनी कामधेनु परी जाहली विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावोनी सर्व दळ शृंगारोनी आपले पुत्र कलत्र सहित लोटांगणी श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमन केले श्राष्टांगेसी एक भावे करोनिया जय जयाजी जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अपरंपारू अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती माया मोह अंधकार वृत्ती तू तारक जगज्योती उद्धारावे अपनयाते अविद्या माया सागरी उडालो असे घोरंधारी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करिता अशक्यामा तुझी रक्षिता केशयोमा चिन्मयात्मा जगद्गुरु संतोषुनी श्री गुरुमूर्ती तया राया ते पुसती आम्ही तापसी असोयती अरण्यवास करीतो काय कारण आम्हापाशी येणे तुम्ही संभ्रमेसी कलत्र पुत्र सहितेसी कवन करणे सांगा मज एकोणी श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धारावया भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्त मना संतुष्टावे तेने परी एशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणे वाखानिती भक्त वसल तुझी मूर्ती विनंती माझी परिसावी गानगापुरा महास्थान स्वामी करावे पावन नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुण्या तयस्थानी आसावे आम्हा उद्धारुणी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरुमनी विचारिती प्रगट होणे आली गती कचित काळ येणे रीती वसने घडे त्या स्थानी भक्त जनतारणार्थ पुढे असे कारणार्थ राजयाचे मनोरथ पुरुमती तैवेळी ऐसे विचारोनी मानसी निरोप देती नराधिपासी जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी श्री गुरुवचन ऐकून संतोष झाला बहुमनी बैसवनी सुखासनी समारंभे निघाला नाना परिची वाद्ययंत्रे गीतवाद्य मंगळतुरे मृदुंग टाळ निर्भरे वाजताती मनोहर याने छत्र पातकेसी गज तुरंग शृंगारेसी आपल्या पुत्र कलत्रेसी सगळे चालती सेवा करीत वेदघोष द्विजावरी करिताती नाना परी वाखानिती बंदिकारी ब्रीदतया त्रिमूर्तीचे येणे परी ग्रामाप्रती श्री गुरु आले अतिप्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोड करिता झाला नगरेश्वर संतोषोनी श्री गुरु प्रवेशले नगरात तया ग्रामी पश्चिम दिसी असे अश्वस्थ उन्नतेसी तया जवळे गृहवसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्म राक्षस भयानक वसत असे तेथे एक समस्त प्राणिया भयंकर ब्रह्म राक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून ओस गृह तेथे श्री गुरुमूर्ती तयावेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्म राक्षस तात्काळी येऊन चरणी लागत असे कर जोडून श्री गुरुसी विनवीत असे भक्तीसी स्वामी माते तारी तारी एसी घोरंधारी उडालो
तुझे दर्शन मात्रेसी केले माझे अर्जवधूशी तू कृपाळू सर्वभूतासी उद्धारावे आपणाते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेवती करू मनुष्य रूपे होऊन येरू लोळतसे चरण कमळी श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझं श्री गुरु वचन ऐकून करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरे आज पिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु तयास्थानी मठ केला तक्षणी नराधीप शिरोमणी भक्ती भावे पूजितसे श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधीप भक्तीसी सैन्यासहित आपण जाय मध्यानकाळी परियसी श्री गुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधीप एखादे संगी श्री गुरुनाथ बैसवी आपल्या आंदोलिकेत सर्व दळ सैन्यासहित घेऊन जाय वनांतरा भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याचे चित्ती तेने परी राहतती देखा समारंभ होय नित्य एकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सगळे जना हुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तीन जाणतसे मानस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने एकिले गान गापुरी असे नरसिंह सरस्वती एके त्याची चरितलीला मनी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून मनी निंदा करी ध्यानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व झाली कथा मन करुणी सावधानता एक चित्ते परिसावे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे ब्रह्म राक्षस मुक्त कारण नाम त्रिविंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 24 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी आम्हासी निरूपावे दातारा शिष्य वचन परिसोनी सांगते झाले सिद्धमुनी एक वसा नामकरणी गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुमसी स्थानी निंदा करी आपले मनी दांभिक संन्यासी हा म्हणत श्री गुरु म्हणती तैवेळी निघावे आजची तात्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुमसीसी एकूण राजा संतोषला नाना अलंकार करिता झाला हस्ती अश्व पायदळा शृंगारले तैवेळी समारंभ केला थोरू आंदोलिकात बैसवी श्री गुरु नाना परी वाजंतरे गीतवाद्या सहित देखा ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुमसी ग्रामासी जाती त्रिविक्रम महायती करीत होता मानस पूजा नरहरिसी नित्य करी भावेसी स्थिर नोहे तया दिवसी मानसी मूर्ती नरकेसरीची बहुत काली आराधिले का पा नरसिंहे उपेक्षिले तप फळ वृथा गेले म्हणून चिंती मनात इतके होता अवसरी श्री गुरु ते देखले दुरी येत होते नदीतरी मानस पूजेचे मूर्ती रूपे सर्व दळ दंडधारी तयात एक रूप नरहरी भारती देखुनी विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांग नमुनी जाऊन लागे श्री गुरुचरणी सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप समस्त रूप एके परी दिसताती दंडधारी कनव लघु कनव थोरी न कळे तया त्रिविक्रमा भ्रमित झाला तैवेळी पुनरित लागे चरण कमणी ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी त्रिमूर्ती तू जगद्गुरु न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया दृष्टून निज स्वरूप होऊन कृपा करणे स्वामिया तुझे स्वरूप अवलोकिता अशक्य आम्हा गुरुनाथा चर्मचक्षु करून आता पाहू न शके म्हणत असे तू व्यापक सर्वांभूती नरसिंह मूर्ती झालाच यती श्री नरसिंह सरस्वती समस्त यती एकरूप कौनाते नमो आपण कवना पुढे दाहू करुणा त्रयमूर्ती तुझी ओळखे खुन निज रूपे व्हावे स्वामिया तप केले भूत दिवशी पूजा केली तुझ मानसी आजी आली गा फळासी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी उद्धारावया आम्हासी दावी विश्वरूप चिन्मय ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो तापसी श्री गुरुमूर्ती संतोषी झाले निज मूर्ती एक व्यक्त पाहे तैवेळी दिसू लागले सैन्य सगळी तयामध्ये चंद्रमौळी दिसे श्री गुरु भक्तवरद श्री गुरु म्हणती यतीसी नित्य आम्हा निंदा करसी दंब दंब नाम येसी म्हणसी तू मंदमतीने या कारणी तुझपासी आलो तुझ्या भक्तीसी पूजा करसी तू मानसी श्री नरसिंह मूर्तीची दंभ नव्हे कवने परी सांग आता सविस्तरी तुझे मनी वसे हरी तोची तुझ निरूपिल एकोणी श्री गुरुचे वचन यतीश्वर करी नमन क्षमा करी सद्गुरु राणा अविद्या स्वरूप आपण एक तू तारक विश्वासी त्रयमूर्ती अवतार तुची होसी मज वेष्टुनी अज्ञानेसी माया रूपे वर्तविसी पूर्व कथा एकाश्रवणी महाभारती विस्तारोनी दाविले रूप अर्जुनानेनी प्रसन्न होऊनी तयासी जय जया जगद्गुरु तू तारक भवसागरू त्रयमूर्तीचा अवतारू
नरसिंह सरस्वती कृतार्थ झालो आजी आपण दर्शन झाले तुझे चरण न करिता सायास प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी येणे परी श्री गुरुसी करी स्तोत्र भोवसी श्री गुरुमूर्ती संतोषी दिधलावर तैवेळी वर देती त्रिविक्रमासी तुष्टलो तुझ्या भक्तीशी तुझ सद्गती होईल भरवसी पुनरावृत्ती नाही तुझ लाभेल परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यता ऐसे म्हणून श्री गुरुनाथ निघाले आपले निजस्थाना वर देऊनी भारतीसी राहाविले तेथे कुमसीसी क्षण न लागे परियसी आले मागुती गानगापुरा सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐसी एका त्रयमूर्ती तोची देखा नर रूपे वर्तत असे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय गिरिजारमनु वेदशास्त्र पुराणे बोलताती प्रसिद्ध गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून भक्तिपूर्वक एकतीजन लाधे पुरुषार्थ चतुर्विध इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्वये श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शनम नाम चतुर्विंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 25। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सिद्ध योगी मुनी तू तारक शिरोमणी साक्षी येतसे अंतकरणी बोधिला माते परमार्थ तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेसी पुढे कथा वर्तली कैसी ते निरूपावे दातारा सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुची अगम्य लीळा सांगता होय बहुकाळा साधारण सांगत असे पुढे वर्तले अपूर्व एक शिष्या नामधारक विदुरा नाम नगर एक होता राजा यवनवंशी महाक्रूर ब्राह्मणद्वेषी सदा करी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणासी वेद म्हणवी आपणा पुढे विप्रासी म्हणे तो यवन जे का असती विद्वान जन आपल्या सभेसी येऊन वेद सर्व म्हणावे त्याते देईन द्रव्यभूत सर्वांमध्ये मान्यवंत जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्यांची पूजा करू ऐसे एकूणी ज्ञानीजन नेनो म्हणती वेदापन जे कोण असती मतिहीन कांक्षा करती द्रव्यावरी जाऊन या तया ब्लेंच्या पुढे वेदशास्त्रे वाचती गाडे ब्लेंछ म्हणी असे पुढे एके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्र यज्ञ करीती पशु हत्या करणे रीती आम्हा ब्लेंछा ते निंदिती पशु वधती म्हणून या येणे परी ब्राह्मणासी निंदा करी बहुअसी योग्यता ज्या द्विजावरासी अपार द्रव्य देता होय वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवून मन भेटते झाले त्या यवना वेद म्हणती तया पुढे येणे परी वर्तमानी वर्तत असता एके दिनी मंद भाग्य विप्र दोनी येऊन भेटले रायासी वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणो म्हणती तया यवना पुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हा सरसी वाद करावया वेदांसी नसती चारी राष्ट्रात असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करवी त्या द्विजासी राजा म्हणे समजतासी चर्चा करा तुम्ही यांशी जे जिंकती तर्केसी अपार द्रव्य देऊ म्हणे एकूण या ज्ञानीजन म्हणू लागले त्या यवना लागून एसी योग्यता आहे कवन जे याते पराभिविजय आम्हा मध्ये हेची श्रेष्ठ विप्रदोनी महासुभट याते करून या प्रगट मान द्यावा महाराजा आरूढ होऊनी हस्तीवरी निर्वा म्हणे आपले नगरी नव्हती विप्र यांचे सरी हेची राजे विप्रांचे महातामसी ते ब्राह्मण द्विजाते करुणी दूषण राजे म्हणविती आपण तया येऊन राज्यात ऐसे असता वर्तमानी विप्र मधांदे व्यापुनी राजा पुढे जाऊनी विनवताती तयासी आमचे मनी बहुआर्ता करणे वाद वेदशास्त्रार्था निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजावरू जय पात्र घेऊ गावोगावी राजा म्हणे तयासी जावे राष्ट्रात त्वरितेसी पराभवावे ब्राह्मणासी म्हणून निरोप देतसे गावोगावी हिंडती जय पात्रे लिहून घेती एसी कवना असेल शक्ती तया सन्मुख उभा होय समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिणपंथा भीमातीर असे ख्याता कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेदतिनी अनेक शास्त्री अभिज्ञतो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जनसमस्त एकती द्विज मदोन्मत गेले तया मुनिपाशी जाऊन म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे भनविसी चर्चा करवी आम्हासी अथवा द्यावे हारिपत्र विप्रवचन एकोणी म्हणत असे त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेदतिनी अथवा नेनो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र वंदन करीते राजे समजतो तुम्हा सदृश भोग भोगितो नेनो म्हणून अरण्यवासी वेश धरला असे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नोहे जाण एकोणी मुनीचे वचन तौका आले ते ब्राह्मण आम्हा सवे वेद कोण करणार ऐसा भूमंडळी हिंडत आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाविती जयपत्र असंख्यात परियसा अनेक परी ब्राह्मणासी सांगे मुनी विनियसी एकतीना द्विज महाद्वेषी
मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुले मनी याते न्यावे गानगा भुवनी शिक्षा करणे द्विजांते विक्रमदांदे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले याते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणासी चला जाऊ गानगापुरासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असती आमचे गुरु तयापुढे नेईन पत्र निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणती देखा एसी निवृत्ती करून निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी आंदोलिके बैसोनिया पातले तया गानगापुरा जे का स्थान श्री गुरुवरा रम्य स्थान भीमातीर वास नरसिंह सरस्वती नमन करिता मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे आलिंगोनी करुणावस्त्रे पुसता झाला वृत्तांत श्री गुरुपुस्ती यतीश्वरासी आले कवन कार्यासी विस्तारुनी आम्हासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरुवचन एकोनी सांगत असे त्रिविक्रम मुनी मदोन्मत विप्रदोनी आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी आपले जीवागरी वसे म्हणती मूढ विप्रदोनी जरी न कराल चर्चा म्हाशी पत्र मागती हरियसी अनेक परितयासी सांगतान एकती उन्मत्त म्हणून आलो तुम्हा जवळी तुझी स्वामी गुरुमोळी तुझे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे मुनी वचन एकोणी श्री गुरु बोलती हास्यवदनी आले होते विप्रदोनी त्याते पुसती वृत्तांत श्री गुरुमंती विप्रासी आला तुम्ही कवन कार्यासी वाद काय असे आम्हासी काय लाभ येणे गुणे आम्ही तापसी संन्यासी आम्हा हारी जित सरसी काय थोरवी तुम्हासी जय होता यती सवे श्री गुरुवचन एकोणी बोलते झाले विप्रदोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र चिंकित नव्हे कोणी सन्मुख वेद चर्चा परारमुख म्हणून पत्रे अनेक काढून या दाखविली येणे रीती आम्हासी पत्र देता का सायासी कोप आला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी जरी असेल अभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी नव्हती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणार वेदांत श्री गुरु म्हणती विपांसी गर्वे नाश समस्तांसी देव दानवादिकांसी गर्वे मृत्यू लाधला जाना कवन जाणे वेदांत ब्रह्मांदिका न कयांत वेद अनादि अनंत गर्व वाया तू का करीसी विचारसी आपुले हित तरी सांडीजे सर्व भ्रांत काय जाणसी वेदांत चतुर्वेदी म्हणविसी श्री गुरुवचन एकोणी गर्वे दाटले बहुमणी जाणो आम्ही वेदतिनी सांगा संहिता परियसा येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण गर्वेसी सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले चारही वेदांचे अत्यंत श्री गुरु ब्राह्मणासी निरोपित सांगेन एका एकचित्त म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्वरे श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे विप्र आत्म प्रशांस नाम पंचविंशाध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 26 श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नका भ्रमुरे युक्तीसी वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद आहे ती वेद व्यासा सरीसे मुनी नारायण अवतरोनी वेद व्यस्त करुनी व्यास नाम पाविला तेनेही पूर्ण नाही केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तारे एका प्रथम पैल दुजा वंशपायन निका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतू शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास त्यासी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांत चारी वेद केवी वाचिता अनंत महिमा वेदांची या वेदांचे अत्यंत सांगेन एका पूर्वचित्त पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्यासी पुनरिपकरी तापसी ब्रह्मा प्रसन्न झाला परियसी काय मागसी म्हणून भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकेन अद्यंतेसी ब्रह्मचार्य आश्रमेसी ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी नीती नाही या वेदांसी सर्व केवी शिको म्हणसी आम्हासी वेद अगोचर ऐसे म्हणून ऋषीसी ब्रह्मा दाखवी वेदांसी दिसताती तीन राशी गिरिरूप होऊन ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीश वाटे भय वेद राशी तीन गिरिमय केवी शिको म्हणून भयभीत झाला ब्रह्मयाचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणून ऐसे वचन एकोणी ब्रह्मदेव संतोषुनी देता झाला मुष्टी तिने अभ्यास करी म्हणून तीन वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तत्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज
पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेद आम्हासी विस्तारावे अद्यंतेसी जे शक्य आम्हा ते शिकू ऐसे विनविती चौघे जण मुनी धरती व्यासचरण कृपा करी गा गुरुराना नारायण व्यासराना करुणा वचन एकोनी व्यास सांगे संतोषोनी पहिले शिष्या ते बोलावनी ऋग्वेद निरूपिती व्यास सांगे पैलासी ऋग्वेद ध्यान परियसी वर्ण रूप आहे कैसी भेदा भेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद आत्री गोत्र असे शुद्ध ब्रह्मादैवत जाणावे गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियसी नेत्र पद्म पत्र सदृशी विस्तार ग्रीवा कंबू कंठ श्री गुरुमंती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्यासी अस्ति ऋग्वेदासी द्वादश वेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगेन एक अपार वंश पायन शिष्य थोर अभ्यास केला परियसा व्यास म्हणे शिष्यासी एक एक चित्तेसी ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भारद्वज गोत्र जाना अधिदैवत रुद्र म्हणा त्रिष्टुपछंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कृष मध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कपोल जरी कंचन वर्ण मनोहरी नेत्र अस्ति पिंगट शरीर तांबळ असित वर्ण पाच अरत्नी दीर्घ जान यजुर्वेद ध्यान प्रमाण वंश पायाना परियसी एशिया यजुर्वेदासी भेद शायसी असती एका भरवसी म्हणे व्यास शिष्याते मंत्र ब्राह्मण सहिता मिळवणी पडती मिश्रिता तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणजे तया यज्ञादी कर्म क्रियसी हेची मूळ परियसी अभ्यास करेगा विधीसी ऐसे व्यास शिष्याते तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगे व्यासमुनी सामवेद विस्तारानी निरोपिता अवधारा उपवेद गंधर्व अत्र कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्य साध्वी असे जाण सुची वस्त्र प्रावरण मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसे कवना असे शक्ती समस्त शिकू म्हणावया एका नारायणा वाचोनी समस्त भेद निर्णय कोणी एक शिष्या जैमिनी 10 शाखा निश्चित सुमंतू नामे शिष्याशी सांगत असे व्यासहर्षी अथर्व वर्ण वेदासी निरूपिले परियसा या अथर्व वर्ण वेदासी उपवेद असे परियसी मंत्र शास्त्र निश्चयसी वैतान असे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदासी तीक्ष्णचंड क्रूरेसी कृष्ण वर्ण असे जाण ऐसे रूप तयासी भेद नऊ परियसी सुमंतु नाम शिष्यासी सांगत असे श्री व्यास ऐसे चौघा शिष्यास सांगत असे वेदव्यास प्रकाश केला क्षितीस भरत खंडी परियसा या भरत खंडात पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रमी अचरत होते लोक परियसा या कलियुगा भीतरी कर्म सांडले द्विजावरी लोपले वेद निर्धारी गोप्य झाले क्षितीसी कर्म भ्रष्ट झाले द्विज लोंच्या पुढे बोलती वेद बीज सत्व गेले याची काज मंदमती झाले जाणार पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व वेदबळे नित्यत्व भुसूल म्हणती याची काज पूर्वी राजे याची कारणे पूजा करीती विप्रचरण सर्वस्व देती दक्षिणा तेने अंगीकार न करीती वेदबळे विप्रासी त्रयमूर्ती वश होते त्यासी इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू पर्वत करती तृणा करू तृण पर्वत वेदसत्वे ऐसे महत्व ब्राह्मणासी पूर्वी होते परियसी वेद मार्ग त्याजोनी सुरसी अन्य मार्ग राहतती तेने सत्व भंगले हीन यती ते सेवा करू लागले अध्यापन करती मोले वेद वित्रिय परियसा हीन यती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्याचे पाहू नये मुख ब्रह्म राक्षस होता ती चतुर्वेदी म्हणविसी लोकांसवे चर्चा करसी काय जानसी वेदासी अखिल भेद आहे ती जाना आपली आपण स्तुती करसी जय पत्रे दाखविसी त्रिविक्रम यतीपाशी पत्र मागसी लिहुनी आमुचे बोल एकोणी जावे तुआ परतोनी वाया गर्वे भ्रमुनी प्राण आपला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणासी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू न जरी येथे हारी दिसेल आमुते सांगती लोक राजे आते महत्व आमचे वेळ केली सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मधोन्मत्ता नेनती आपले हिता त्यासी मृत्यू जवळ आला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथन नाम षड्विश्वाध्यायाः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 27 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य सगुण नामे सिद्धाची आचरणा विनवी तसे कर जोडून एका श्रोते सकळीक शिष्य वचन ऐकून सांगता झाला सिद्ध मुनी एक शिष्या नामकर्णी अनुपम्य महिमा श्री गुरुची
किती प्रकारे त्या ब्राह्मणासी सांगती श्री गुरुहितासी न एकती द्विजतामसी म्हणती वाद का पत्र देणे विप्रवचन ऐकून कोप करती श्री गुरुमुनी जैसी तुझी अंतकरणी तैसी सिद्धी पाव म्हणती सर्पाच्या पोटरियासी कोरू जाय मूषक कैसी जैसा पतंग दीपासी करी आपला आत्मघात तैसे विप्र मदोन्मत्त श्री गुरुमूर्तीसी नोळखत बळे आपले प्राण देत दिवांधा परी देखा इतुकिया अवसरी श्री गुरु देखती नरासिंधुरी शिष्या ते म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी त्या नरा ते पाचारोनी आणले श्री गुरु सन्मुख श्री गुरु पुस्ती तयासी जन्म कवन यतीसी तुझा वृत्तांत सांगे कैसी म्हणून पुसती तय वेळी श्री गुरुवचन परिसोन सांगे आपण यतीहीन मातंग नाम म्हणून स्थान आपले बहिर्गामी तू कृपाळू सर्वांभूती म्हणून पाचरले प्रीती आपण झालो उद्धारगती म्हणून दंडवत नमन करी तैसी तया पतितावरी कृपा केली श्री गुरु नरहरी दंड देऊन्या शिष्या करी रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एक एक रेखा लांघिलेसी आला नर वाक्यासरशी झाले ज्ञान अनिकतया श्री गुरु म्हणती तयासी कवन कुळी जन्मलासी पतित म्हणे आपण किरीतवंशी नाम आपले वन राखा दुसरी रेखा लांघिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती सकळ लोक तिसरी रेखा लांघी म्हणती त्यासी झाले जाती स्मृती म्हणे गंगा सुत निश्चिती नदी तिरी वासापना लांघिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शूद्र जाती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले लांघिता रेखा पाचवेसी झाले ज्ञान अनिकत्यासी जन्म झाला वैश्यवंशी नाम आपले सोमदत्त सावी रेखा लांघिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपले विख्याता गोदावरी नाम आपले सातवी रेखा लांघता क्षण अग्रजाती विप्रापन वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपले श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यास मनसी आले ब्राह्मण चर्चेसी वाद करेगा यांसवे आभे मंत्रोनी विभूती त्याचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाश झाला ज्ञानज्योती तया नरा परियसा येणे परी पतितासी ज्ञान झाले आसमासी वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागला तैवेळी जे का आले चर्चेसी विप्र भयचकित झाले थोर जिव्हा खुंटणी बधीर हृदयशूळ तत्कालीन विप्र थरथरा कापती श्री गुरुचरणी लोळती म्हणती आपण काय गती जगत ज्योती स्वामिया गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण धिक्कारण अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामिया तू कृपाळू सर्वांभूती आमचे दोष न धरी चित्ती आम्हा देईगा उद्धरगती म्हणून चरणी लागती ऐसे विप्र विनविती श्री गुरु त्यासी निरोपिती तुम्ही क्षोभविला भारती त्रिविक्रम महामुनी अनेक केले महादोष निंदा केली ब्राह्मणास पावाल जन्म ब्रह्मराक्षस आपली कोडी भोगावी आपले आर्जव आपणासी भोगीजे पुण्य पापासी निष्कृती होता पापासी गती नाही पर्यसा श्री गुरुवचन ऐकोन लागती विप्र दोघे चरणी कधी उदार हो भवारवी कवने परी घडो श्री गुरुनाथ कृपामूर्ती तया विप्रा निरोपिती राक्षसत्व पावाल प्रख्याती संवत्सर 12 पर्यंत अनुतप्त झाल्या कारण शांती रूप असाला जाण जो का शुकनारायण प्रथम वाक्य म्हणासा तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धारगती होईल आता जावे गंगेसी स्थान बरवे बैसावयासी म्हणून निरोपिती विप्रासी श्री गुरुमूर्ती तय वेळी निघता ग्रामा बाहेरी हृदयशूल अपरंपारी जाताक्षणी नदी तिरी विप्र पंचतत्व पावले आपण केल्या कर्मासी प्रयत्न नाही अनिकासी ऐसे विप्र तामसी आत्मघातकी तेची जाना श्री गुरुवचन जेने परी अन्यता नोही निर्धारी झाले राक्षस द्विजवरी 12 वर्षे गती पावले विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तली कैसी नामधारक शिष्यांसी सांगे सिद्ध अवधारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी पूर्वापार विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन करुणी श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी अज्ञान माया तिमिरासी ज्योती स्वरूप जगद्गुरु पूर्वी होतो विप्रापन केवी झालो जातीहीन स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देखा काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाक नरसिंह सरस्वती स्वामिया ऐसे वचन एकोनी सांगती श्री गुरु प्रकाशुनी म्हणून सांगे सिद्धमुनी नामधारक शिष्याप्रती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे मदोन्मत्त विप्र शापकथनम पतितोद्धारणम नाम सप्तविंशाध्यायाः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 28 श्री गणेशाय नमः नामधारक पुसे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी उल्हास माझे मानसी गुरुचरित्र एकता गुण सिद्ध मुने नामधारका कथा असे अलोलिका एकता जाती सर्व दोषा ज्ञान ज्योती प्रकाशती श्री गुरु म्हणती पतितासी आपले पूर्वजन्म पुससी सांगेन एक विस्तारेसी
चंडाल जन्म होणार गती, पाप पुण्याची गती आपले अर्ज भोगती, कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीचयती, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्यापासून चांडाळ वर्ण उपजले असते यतिहीन, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी, व्याभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोष आचरण त्याने हीन जाती पावती, ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर, ब्राह्मण करिता अनाचार पावे तो हीन योनिसी, गुरु अथवा माता पिता सोडून जाय अपना परता, चांडाल योनी होय निश्चिता, कुळ स्त्रिये सोडलिया, कुळ देवता सोडून अनेक देवता पूजा करून तोही होय चांडाल योनी, सदा अनृत बोले नर, न करी सेवा माता पिता त्यासी प्रतिपाळ न करता, चांडाळ होणी तत्वता सप्त जन्म कृमी होय, पहिली एक स्त्री असता दुसरी करून तिसी त्याजिता, होय जन्म त्यासी पतिता, अनेक एक सांगेन नवल, स्वामी स्त्रीशी गुरु स्त्रीशी शत्रु मित्र विश्वास स्त्रीशी, जो करी व्याभिचारासी तोही जन्म पतिता घरी, त्रिसंध्या काळा समय देखा, विप्रभोजन करी अविवेका, भाक देऊन फिरेनिका तोही जन्मे चांडाळ, वैवश देवकाल अतिथिसी जो बोले दृष्टोत्तरसी, अन्न निधी तयासी कुकुट होणी उपजे, मृत्यू दिवशी न करे श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध, वाटे करावयासी करी भेद, चांडाल योनी जन्म पावे, नाडी भेद नेनता करी वैद्यकी, जाणून औषध दे आणखी तोही होय महापातकी, चांडाळ जन्मी संभवे, जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी, जन्म होय चांडाल त्रिशुद्धी, वेद मार्ग त्याजिता विप्रे, ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र आपले कर्म त्याजून मूढमंद, अनेक मार्ग आचरे सदा तोची चांडाल योनी होय, विधवा स्त्रियांचा संग करी, शिव्या देऊनी अतिथी जेवावी घरी, श्राद्ध दिवशी पिंड न करी, चांडाल योनी जन्म पावे, भजे आपण एक देवता दुसरे देवनिंदा करिता, तो होय अपस्मारी तत्वता, दारिद्र्य रूप पीडत असेल, लोकांची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण, तो हृदय रोगी होय जाण, महाकष्ट भोगीत असेल, गर्भपात करी स्त्रियांसी, वांज होणी उपजे परियसी, पुत्र झाल्या मरती भरवसी, गर्भपात करू नये, सर्प जाती मारी नर, सर्प योनी होय निर्धार, ऐसे दोष असती अपार, आता तस्कर प्रकरण सांगेन, परद्रव्य अपहारी देखा, परदत्ता पहार विशेषा, परद्वेषी नर एका, अपुत्री होऊन उपजे, देवद्रव्य अपहारी देखा, देव कार्याशी जोका, पंडुरोगी होय निका, फळ चोरी होय विद्रुप, श्री गुरु म्हणती पतिताशी, दोष करिता जन्म होय ऐसी, आता सांगेन व्याभिचार प्रकरणेशी, शांती परवी बोलिलो असे, पर स्त्री अलिंगन केलिया देखा, शतजन्म श्वान होय एका, पुढे मागुती सर्पजन्मनिका, भोगी दुखा अवधारी, पर स्त्रीचे मुख न करावे अवलोक, जरी पाहिल कुबुद्धिक, चक्षुरोगी होऊनोपजे, ऐसे तया पतितासी, श्री गुरु आपण निरोपिती, एकत होता त्रिविक्रम भारती, प्रश्न केला श्री गुरुसी, स्वामी निरोपिले धर्म सकळ, एकता झाले मन निर्मळ, जरी घडले एक वेळ, पाप जाय कवने परी, श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, प्रायचित असे पापासी, पश्चाताप होय जासी, त्यासी पाप नाही देखा, पाप जरी असेल थोर केले, अंतकरणी असेल खोचले, त्यासी प्रायचित्त असे भले, कर्म विपाकी बोलिला असे, प्रायचित्ताचे विधान सांगेन एका स्थिर मने, ऋषींचे असे वचन प्रकार असे एका तुम्ही, अज्ञानकृत पापासी, पश्चातापे शुद्ध पर्यसी, गुरु सेवा तत्परेसी, केलिया गुरु निवारिल, नेनता पाप केलियासी, प्रायचित्त पर्यसी, प्राणायाम द्विशतेशी, पुण्यतीर्थी 10 स्नान, स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत, दोघा सम घडे हे निश्चित, दोघे आचरावे प्रायचित्त, आणखी असे एक प्रकार त्याने होय पापदूर, गायत्री जप 10 सहस्र, विप्रा 12 भोजन द्यावे, तिल हवन 1 सहस्र, करावे वेदमंत्रे, याचे नाव गायत्री कृच्छ, श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी, प्रजापत्या कृच्छ देखा, ऐसे विधी अतिविशेखा, भोजन करावे 1 मुक्तिका, अथवा अयाचित दीक्षा, उपवास करावे 3 दिवस, स्मरण करावे श्री गुरुचरणास, येणे जाती सौम्य दोष, जे आपणासी सामान्य, 3 दिवस घोट घेऊन क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी, पुन्हा क्षीर 21 दिवस, एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत, तीळ गुळ लाया पीठ, उपवास करावे, अनेक एक असे प्रकार करावा, चंद्रयान आचार, कुकुटांप्रमाणे आहार, ग्रास घ्यावे वर्धमाने, आपले पाप प्रगतीने उच्चारावे सभास्थानी, पश्चातापे जेवणे, जाय पाप अवधारा, आता सांगेन तीर्थकृच्छ, यात्रा करिता पवित्र, वाराणसी श्वेत पर्वत, स्नान मात्रे पाप जाती, वरकड तीर्था गेलियासी, गायत्री जप सहस्रेसी, पाप जाय त्वरितेसी, आगस्त्य वचन बोलिले असे, समुद्र सेतू बंधेसी, स्नान केल्या परियसी, भ्रूण हत्या पापनाशी, कृतक नाधी पातके, विधीपूर्वक सुचीसी, जपा कोटी गायत्रीसी, ब्रह्महत्या पापनाशी, एक त्रिविक्रमा एकचित्ते, पौवान सुक्त चत्वारी, पठन करता ब्रह्महत्या दुरी, इंद्रमित्र अवधारी, 1 महिना जपावे, 5 मास 6 मास मिताहार करुणी, पुरुषे पुरुष सुक्ते पापनाश,
पंचमहादोष जातील त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जय जैन भक्तीसी अघमर्शन त्रिरावृत्तेसी सप्तजन्म पाप जाय आणखी असे विधान देखा अज्ञानकृत दोषांतिका अनुतप्त होऊन विशेखा पंचगाव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुशसार घ्यावे असे विधिसार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णीय गोमय पवित्र ताम्र गायीचे क्षीर शुभ्र श्वेतधेनूचे दधी घ्यावे कपिला गायीचे तूप बरवे ऐसे पंच गव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगेन एका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्टार्ध गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पावशेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर इतुकेच मिळवावे कुशसार घेता मंत्र निर्धार विस्तारुनी सांगेन कुशासहित 6 रसास एकेकासी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती असे इंद्र विष्णू दुसरा देखा मनस्तोके मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा 6वा व्याहित प्रणव पूर्वक ऐसे मंत्रोनी पंचगाव्य घ्यावे अनुतप्त होऊनी एक भावे अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नासती अवधारा गायी नमिळे इतके जिन्नसी कपिला गाय मुख्य पर्यसी जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम पातक घडे जासी प्रायचित्त असे त्यासी जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनित एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहित पापग्न पुनित होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायचित्त सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होऊनिया श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दूषिसी यास्तव चांडाल जन्मलासी आता सांगो तुझा अधिक स्नान संगमी मासे केली जाईल तुझा दोष पुनरुप विप्र जन्म पावसी पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन झाले मजसी कावळा जाय मानस सरोवरासी राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र तारावे आता माते शरणांगता रक्षका तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रोनी आता मजसी विप्रामध्ये मिळवावे एकूणी तयाचे वचन श्री गुरु बोलती हसून तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझ पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्तमासासी ब्राह्मण म्हणती तुते कैसी सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षैत्रिय वंशी गधीपुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्र म्हणवी अपनाते ब्रह्मयाची शतवर्षे तप केले महाक्लेशे तेने बळे म्हणवी तसे ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी सुरवरांसी विनविता होय परियसी आपणा ते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणत असे देव ऋषी म्हणता ती तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी तो का म्हणेल ब्रह्म ऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वशिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तापस अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्रकुळी जन्म होसी काही केल्या न म्हणे विप्र कुपला मुनी विश्वामित्र वशिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तैवेळी ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काही केल्या न होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वमित्रा ते वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वशिष्ठावरी विचार करी मागुती म्हणे जरी वधीन वशिष्ठ मुनी आपणा ते न म्हणती कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादिदेव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्या सरसी आपण म्हणू ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वशिष्ठ मुनीवर मारिताम्या दोष फार म्हणून टाकी गिरीशिखर भूमीवरी परियसा अनुतप्त झाले अंतकरण वशिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तैवेळी संतोषोनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया ऋषी वचन एकोणी बोलतसे वशिष्ठ मुनी तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपणा विश्वामित्रे अंगीकारिले सूर्य पाके अन्न केले सहस्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठानी पूर्वीला देह जाळणी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर्जावा जन्मयेह अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मणकुळी ऐसा त्या पतितासी बोधिती श्री गुरु परियसी लाधले ऐसे सुख त्यासी त्याच्या मानसी नयेची निधान सापडे दारिद्र्यासी तो का सांडिल संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडिल सुखासुखी तैसे तया पतितासी लाधले ज्ञान निधान राशी न वाचे आपले मंदिरासी विप्र आपणा म्हणवी तसे इतके होता अवसारी आदी त्याची पुत्रणारी म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळ येता स्त्रियशी स्पर्श नको म्हणती असी कोपोनी मारावयासी जात असे तो पतित दुःख करी त्याची भार्या जाऊन मी श्री गुरुपाया पती माते सोडून या जातो एका स्वामिया कन्यापुत्र मजबूत कोण त्या ते प्रतिपालित आम्हा त्याजोनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगायला स्वामी तयासी त्याजीन प्राण पुत्रासरसी एरवी आमुते कोण पोशी अनाथ आपण स्वामिया
एकोणी तिचे वचन श्री गुरु बोलती हसून, तया नरा ते बोलावून सांगितले परियसा. श्री गुरु म्हणती पतितासी, तुला जावे आपल्या घरासी, पुत्र कलत्र शोभता दोषी, तू ते गती नोहे जाण. या संसारी जन्मोनिया संतुष्टावे सकळ इंद्रिया, मग पावे धर्म काया, तरीच तारे भवार्णव. या कारणे पूर्वीच जाणा, न करावी आपण अंगना, करोनी त्याजिता होय पतना. महादोष बोली जय, सूर्यभूमी साक्षीसी, तुवा वरले स्त्रियसी, तीस त्याजिता महादोषी, तुझ गती नोहे जाणा. श्री गुरुवचन ऐकून बिनवी तसे कर जोडून, केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुती. श्री गुरुमणी विचारती, याचे अंगी असे विभूती, प्रक्षाळावे लुब्ध हाती, मग अज्ञान होय त्यासी. ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्या ते बोलावणी, एखादा लुब्ध पाचारुनी आना आता त्वरितेसी. तया ग्रामी द्विजेक करी उदिमवानिक, त्यासी पाचारिती एक, तया पतिता सनिध. श्री गुरु म्हणती तयासी, उदक घेऊन हसतेसी, स्नपन करिगा पतितासी, होय असक्त संसारी. श्री गुरु निरोपे ब्राह्मण, घेऊन आला उदकापन, पतितावरी घालिताक्षण, गेली विभूती धुवनिया. विभूती धुता पतिताचे, झाले अज्ञान मन त्याचे, मुख पाहता स्त्री पुत्रांचे, धावत गेला तयाजवळी. अलिंगोनी पुत्रासी, भ्रांती झाली म्हणे त्यासी, का आले या स्थळासी, तुम्ही येणे कोण काज. ऐसा मनी विस्मय करीत, आपल्या घरा गेला पतित, सांगती लोक वृत्तांत, विस्मय करी तयावेळी. इतुके होता कौतुक, पाहत होते नगर लोक, आश्चर्य करती सकळीक, म्हणती अभिनव काय झाले. त्रिविक्रम महामुनी, जो का होता गुरु सनिधिनी, पुसत असे विनवणी, एका श्रोते एक चित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी, होतो अनुमान मानसी, निरोप द्यावा कृपेसी, विनंती एक अवधारी. महापतित यतीहीन, त्याते स्वामी दिधले ज्ञान, अंगदुता तक्षण, गेले ज्ञान केवी त्याचे, विस्तारुणी आम्हासी, निरोपावे कृपेसी, म्हणून लागला चरणासी, भावभक्ती करुणिया. ऐसे पुसे त्रिविक्रम यती, श्री गुरु तयासी निरोप देती, त्याचे अंगीची विभूती, धुता गेले ज्ञान एका. पुढील कथा पावन, सांगे सिद्ध विस्तारून, महाराष्ट्र भाषे करून, सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्रावृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म विपाक कथन नाम अष्टमेश्वाध्यायाः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरोपिलीसी, भस्म महात्म्य श्री गुरुसी, पुसले त्रिविक्रम भारतीने. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, भस्म महात्म्य मज पुससी, एक चित्त करुणी मानसी, सावधान एकपा. पूर्वापरी कृतयुगी, वामदेव म्हणी जे योगी, प्रसिद्ध गुरु तो जगी, वर्तत होता भूमीवरी, शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी, गृहदारादी वर्जुनी, काम क्रोध त्याजुनी, हिंडत होता महिवरी, संतुष्ट निस्पृह असे मौनी, भस्म सर्वांगी लावूनी, जटाधारी असे मुनी, वल्कल वस्त्र व्याघ्रजिन. ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत, पातला कौंचारण्यात, तेथे नसे संचार मनुष्य मात्राचा, तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक, मनुष्यादी जीवानिक, भक्षित असे परियसा. येशा घोर वनात वामदेव गेला हिंडत, ब्रह्मराक्षस अवलोकित, आला धावूनी भक्षावया. ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत, आला असे भक्षु म्हणत, कर्करा दात खात, मुख पसरुडी जवळ आला. राक्षस येता देखुनी, वामदेव निशंक धरी म्हणे, उभा असे महाज्ञानी, पातला राक्षस तयाजवळी. राक्षस म्हणी संतोषत, ग्रास बरवा लाधत म्हणत, भक्षावया कांक्षा भूत, येऊनी धरेला अलिंगोनी, अलिंगिता मुनीश्वरासी, भस्म लागले राक्षसासी, झाले ज्ञान तयासी, जाती स्मरण जन्मांतरीचे, पातक गेले जवळनी, राक्षस झाला महाज्ञानी, जैसा लागता चिंतामणी, लोह सुवर्ण केवी होय, समस्त मिळती कामना, दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन, स्पर्श होता श्री गुरुचरण, पापा वेगळा होय नर. ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनींचा अंगस्पर्श, गेली क्षुधा तृषा आक्रोश, झाला ज्ञानी परियसा. राक्षस ज्ञानी होऊनी, लागला मुनीश्वराचे चरणी, त्राही त्राही गुरु शिरोमणी, तू साक्षात ईश्वर. वामदेव म्हणे तयासी, तुवा कवनाचा कवनवंशी, ऐसा अघोर ठाई वससी, मनुष्य मात्र नसे ते ठाई. ब्रह्म राक्षस करी नमन, विनवी तसे कर जोडून, एक त्रिविक्रमा मुनिराया. म्हणे राक्षस तै वेळी, आपणासी ज्ञान झाले सकळी, जाती स्मरण अनंत काळी, पूर्वापरीचे स्वामी या. पूर्वजन्म पंचदिसी, होतो राजा यवन देशी, दुर्जय नाम आपणासी, दुराचारी वर्तलो जाण, म्या मारिले गेले जळोनी, राक्षस झाला महाज्ञानी, जैसा लागता चिंतामणी, लोह सुवर्ण केवी होय, समस्त मिळती कामना, दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन, स्पर्श होता श्री गुरुचरण,
पापा वेगळा होय नर. ऐसा पापिष्ट राक्षस होता मुलींचा अंगस्पर्श. गेली क्षुधा तृषा आक्रोश झाला ज्ञानी परेसा. राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराचे चरणी. त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर. वामदेव म्हणे तयासी तुवा कवनाचा कवनवंशी. ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई. एकोणी मुनीचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन. विनवी तसे कर जोडून एक त्रिविक्रमा मुनिराया. म्हणे राक्षस तै वेळी आपणासी ज्ञान झाले सगळी. जाती स्मरण अनंत काळी पूर्वापरीचे स्वामी या. पूर्वजन्म पंचदिसी होतो राजा यवन देशी. दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण. म्या मारिले बहुत लोक प्रजेशी दिले दुःख. स्त्रिया वारिल्या अनेक राज्यमध्ये करुणिया. समस्त राज्य जिंकूनिया आणि स्त्रिया धरुनिया. एक एक दिवस भोगुनिया त्या ते ठेवले अंतर्ग्रहासी. विप्र होते माझे देशी ते जाऊन राहिले अनेक देशी. जाऊन आणि त्यांचे स्त्रियांशी भोगी आपण उन्मत्तपणे. वर्ततायने परी देखा व्याधिष्ट झालो यक्ष्माधिका. परराष्ट्र राजे चालून एका राज्य हारिले स्वामिया. ऐसे परी आपणासी मरण झाले परीयसी. नेले दुती यमपुरासी मज नरकामध्ये घातले. देवांची सहस्र वर्षे देखा 10 वेळा फिरविले का. पितृसहित आपण देखा नरक भोगिले येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रुपदेही परीयसी. सहस्र शिष्णे अंगासी लागली असती परीयसा. येणे परी दिव्य शतवर्षे कष्टलो बहु क्षुधार्थे. पुनरिप पावलो यमपंथा अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहिंसी. अजगर जन्म तृतीयसी चौथा झालो लांडगा. पाचवा जन्म आपणासी ग्राम सुकर परेसी. सहावा जन्म झालो कैसा सरडा होऊन जन्मलो. सातवा जन्म झालो श्वान. आठवा जम्बुक मतिहीन. नवम जन्म रोही हरण. 10वा झालो ससाना देख. मरकट जन्म 11. घारी झालो 12. जन्म 13वा मुंगूस. वायास झालो 14. जांबुवंत झालो 15. रानकुकुटमी 16. जन्म झालो परेस. पुढे येणे अवधारी 17 जन्मी आपण. गदर्भ झालो अक्षहीन. मर्जर योनी संभवून आलो स्वामी 18सी. 19व्या जन्मासी मंडूक झालो परेसी. कासव जन्मेसी 20सी. 21वा मत्स्य झालो. 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर. दिवांध झालो मी बधीर. उनुक जन्म 23वा. जन्म 24शी झालो कुंजर तामसी. 25 जन्मासी ब्रह्म राक्षस अपर देखा. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी. तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले. ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी. भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगीची परेसा. सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले कचित. त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश शतजन्मांतरीचे. भस्म महिमा अपरंपार परी ब्रह्मादिका अगोचर. याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी. जरी तू पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परीयसी. आम्ही देखले दृष्टीसी आकार महिमा भस्माचा. विप्रयक द्रव्य देशी आचारहीन परीयसी. सदारत शूद्रनिसी कर्मभ्रष्ट वर्तत होता. समस्त मिळवणी विप्रयाती तया द्विजा बहिष्कारिती. माता पिता दाई जगोती त्या जिती त्यासी बंधुवर्ग. ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदरभरी. अनेक स्त्रियांशी व्याभिचारी उन्मत्तपणे बरी असा. वर्तता ऐसे एके दिवसी गेला होता व्याभिचारासी. तस्कर विद्या करितानिशी वधिले त्यासी एक शूद्रे. वधून या विप्रासी ओढून नेले तेची निशी. टाकिले बहिर्ग्रामासी अघोर स्थळी परी ऐसा. श्वान एक तै नगरी बैसला होता भस्मावरी. क्षुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेतघानी. देखून त्या प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी. प्रेतावरी बैसवणी हर्षी क्षुधा निवारण करीत होता. भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी. वृक्षस्थळ बहुवटी लागले भस्म परेसा. प्राण त्याजिता द्विजावर नेत होते यमकिंकर. नाना परी करीत मार यम पुराण नेता ती. कैलासपुरीचे शिवदूत देखून आले ते प्रेत. भस्म सर्वांगी उजळीत म्हणती याते कौने नेले. याते योग्य शिवपुर केवी नेले ते यमकिंकरे. म्हणून धावती वेदवक्त्रे यमकिंकरा मारावया. शिवदूत येता देखुनी यमदूत जाती पळूनी. तया द्विजाते सोडूनी गेले आपण यमपुरा. यम म्हणे शिवदूतासी का मारले माझ्या किंकरासी. हिरोनी घेतले पापियासी केवी नेता शिवमंदिरा. एकोणी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून. प्रेत कपाळी लांछन भस्म होते परेसा. शिवदूत वचन एकोण यमधर्म गेला परतून. आपुले दूता पाचारून सांग तसे परेसा. यम सांगे आपुले दूता भूमीवरी जाऊन याता. जे कोण असतील भस्मांकित त्या ते तुम्ही न आणावे. वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा असेशी. आम्ही लावितो भक्तीसी देवांतिका दुर्लभ. एकोणी वामदेवाचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन. उद्धारावे जगजीवना ईश्वर तुची वामदेवा. या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान. कवन मंत्र उद्धारण विस्तारुणी सांग मज. वामदेव म्हणे राक्षसाशी विभूतीचे धारण मज पुससी. सांगेन आता विस्तारेसी एक चित्ते एकपा. पूर्वी मंदारगिरी पर्वती क्रीडिसी गेले गिरिजापती. कोटी रुद्रगणा सहिती बैसले होते
ओळंगेसी नाना परीच्या गणासहित बैसला शिव मूर्तिमंत सिंहासन रत्नखचित सप्त प्रभावळीचे एशा सिंहासनावरी बैसले त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे परेसा भाळ मित्र ज्वाळमाळा सर्व ताग्नी जटामंडळा कपाळी चंद्र षोडशकळा शोभतसे सदाशिव तक्षक देखा वामकर्णी वासुकी असे कानी दक्षिणी तया दोघांचे नयन नीलरत्नापरी शोभतसे नीलकंठ दिसे आपण नागहार उभारण सर्पाचेची करी कंकन मुद्रिकाही देखा सर्पाचिया मेखला तया सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घंटी दर्पणाचे ऐसे परी दिसतसे एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा एरे हाती खडग तिखा शोभतसे ईश्वर पानपात्र एके हाती धनुष्यबाणे कर शोभती खटवांग फरश एरे हाती अंकुश करी निर्वितसे पंचवक्त सर्वेश्वर एकेक मुखाचा विस्तार दिसतसे सालंकार सांगेन एका श्रोतेजन शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमोळी हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्रीशंकर दुसरे मुख उत्तरेसी शोभतसे विस्तारेसी ताम्रवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे पर्येसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटाबंधन केली कैसी सर्पवेष्टित पर्येसा चौथे मुख दक्षिणेसी निर्वे नीलवर्णेसी विकराळ दाढा दारुणेसी दिसतसे तो ईश्वर मुखाहुनी ज्वाला निगती तैसा दिसे तीव्र मूर्ती रुंडमाळा शोभती सर्पवदन व्यक्ताव्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरूढला पार्वती सहित शोभला बैसलासे परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परीचे अलंकार निर्वितसे अगोचर सर्वेश्वरी पर्येसा कनक चाफे गोरटी मोतियाचा हार कंठी रत्न खचित मुकुटी नागबंदी दिसतसे नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती तिथे भ्रमळ आलापिती परिमळा लागी पर्येसा मोतियाची थोर जाळी निर्वितसे मुकुटाजवळी रत्ने असती जडली शोभायमान दिसतसे नासिक बरवे सरळ तेथे मिरवे मुक्ताफळ त्यावरी रत्ने सोज्वळ जडली असती शोभायमान कानी तानवडे भोवरिया रत्न खचित निर्वलिया अलंकार महामाया लेली असे जगतमाता पीतवर्ण चोळी देखा कुच तटतटीत शोभिनिका एकावळी रत्ने एका शोभतसे कंठीहार रक्तवस्त्र नेसलीसी जैसे डाळिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे डवरिली गिरिजा माता पर्येसा बाहुदंड सुरेखा करी कंकन निर्वे देखा रत्न खचित मेळखा देखा लेली असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रासारिखा मिरवे कपाळी टिळक जैसा त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मोतियाचा पर्येसा नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कवन वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमेसहित बैसलासे सभेत 33 कोटी परिवारासहित इंद्र उभा ओगळेसी उभे समस्त सुरवर देव ऋषी सनत कुमार आले तेथे वेगवक्त्रे तया ईश्वर सभेसी सनत कुमार तैवेळी लागत असे चरण कवळी श्राष्टांग नमन बहाळी विनवित असे शिवासी जय जयाजी उमाकांता जय जयाजी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म अपनासी स्वामी निरुपिले कृपेसी भवार्णव तारावयासी पापक्षया कारणे अनेक एक आम्हा देणे मुक्ती होय अल्पपुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधी जय ऐसे विजडी सनत कुमार मनी संतोषोनिया ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनत कुमार मुनीसी ईश्वर म्हणे तय वेळी एका देव ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेन वेदशास्त्र संगमतेसी असे धर्म पर्यसी अनंत पुण्य त्रिपुंडेसी भस्मांकित पर्यसा ऋषी विनंती एकोणी सांगे शंकर विस्तारोनी गोमय द्रव्य देवताग्नी भस्म करणे पर्यसा पुरातनीचे यज्ञस्थानी जे का असे मेदिनी पुण्य बहुत लावताक्षणी भस्मांकित पर्यसा सतो जातादी मंत्रेसी घ्यावे भस्म तळ हातासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करुणी मनस्तोदके मंत्रेसी संमर्दावे अंगुष्टेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसी लाविजे पर्यसा त्रियुषेती मंत्रेसी लाविजे ललट भुजासी त्यानेची मंत्रे पर्यसी स्थानी स्थानी लाविजे मध्यमा नामिकांगुळेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्टेसी मध्यरेषा काळीजय त्रिपुंडेने परी लाविजे तुम्ही परिकरी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्रे बोलताती ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी समस्त लाविजय हर्षी भस्मांकित त्रिपुंड विधीपूर्वक मंत्रेसी जे लावते भक्तीसी त्याची महिमा अपरेसी वंद्य होय देवलोकी जरी नेने मंत्रासी त्याने लाविजय भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ते पर्यसा रुद्राक्षमाळा जयाचे गळा लाविला असेल त्रिपुंड टिळा अन्य पापी होय कवळा तोही पूज्य तिही लोकी ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून लावा तुम्ही सकळ जन सनत कुमार तिकड ऋषीवर हो वामदेव महामुनी
सांगती ऐसे विस्तारुनी ब्रह्म राक्षसे संतोषोनी नमन केले चरण कमलासी नमन करुणी योगीश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तक्षणेसी सूर्य संकाश परियसा दिव्य विमान बैसोनी गेला स्वर्गाशी तक्षणी वामदेव महामुनी दिधला तयासी परलोक त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु करावया जगदुद्धारू हिंडत होता भूमीवरी येणे बरी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारिसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणावरी माथा ठेवित नमन करुणी श्री गुरुसी निघाला आपले स्थानासी झाले ज्ञान समस्तासी श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र सविस्तर भक्ती भावे एकती नर लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे भस्म महिमा वर्णनम नाम 29 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय।